हॅलो फ्रेंड्स, आज संध्याकाळी बाहेर जायचं आहे फिरायला आणि आता पिटीची तयारी चालू आहे. कुळीद आणि चणे भाजलेले आहेत आणि ते आता आई जात्यावर भरडत आहेत. हे बघा कुळीद आणि चणे भरडून भाजून ठेवलेत. चणे थोडेच घातलेत, कुळीद जास्त आहेत. आता हे भरडणार आणि थोडेसे हासडून हा वरची सालं काढणार ना. सगळी जी सालं आली आहे ती हासडून मग चक्कीवर दळायला देणार ना, घरघंटीवर. आणि आता आमच्या मॅडम मोठे कामगार उठतील सगळा पसारा बघितल्या बरोबर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चनू तुझ्या लिप्स बघू. तिच्या लिप्स शुकनाय, थंडीनी शुकनाय तिच्या लिप्स. बोल दळ पकड. एकदा टाक, एकदा टाक. टाक लवकर. आधी टाक, आधी टाक. असे असे टाक. असे कुठं इथे पकड. पकड आता. आता आम्ही आलोय असंच टाइमपास करायला. सुट्टी होती तर मुलांना जरा बाहेर घेऊन जाऊया म्हटलं, तर प्रभू निकेतन मध्ये चाललोय. आणि सर्वात जास्त मला हे घर खूप आवडलंय. अगं बघतोय तुझ्याकडे, मला फोटो काढायचंय. बघ 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 मित्रांनो, हे बघा सस्सा पण आहे. आणि सर्वात जास्त फेवरेट सस्सा माझा हा पिटुकला. पिटुकला बाहेर काढणार. जाळी राहूया आता आपण. चिमणी ह्याच्यातून कशी जाणार? तिथे तू हे पण दरवाजा आहे, दरवाजा दाखव तिला. ती बघ जेवते, ही बघ जेवते, ही बघ. अरे ती बघ हाईट छोटीशी. नाही ना, तुला पॅरेट टाकूया. मित्रांनो, पप्पा आले होते आता या शूजच्या शॉप मध्ये. पप्पांना थोडे शूज पाहिजेत ना पप्पा? ना पप्पा बघतोय शूज बघतायत. आणि हे बघा खूप सेट शूज. म्हणजे शूजच्या शॉप मध्ये शूज तर असणारच. आणि इकडे पण खूप सारे शूज आहेत. आणि इकडे येता जाताना मला ना सगळे व्हिडिओ करताना बघताय, तर मला वाटते की ते माझे नक्की सबस्क्रायबर्स आहेत. तर आता मुलांना पावभाजी खायची आहे, तर पावभाजी खायला आलोय. आणि दादाची फेवरेट डिश कुठली? ओरो पाव नाही, आपण खाल्लेली पनीर क्रिस्पी. पनीर क्रिस्पी खायची असली पण सांगते ना.
करंज्या खाल्लेल्या 3 आणि नंतर मागतोय अजून समोसा पाहिजे. म्हणजे नंतर कळलं आम्हाला त्याने समोसा समजून 3 करंज्या खाल्ल्या होत्या. तर आता आम्ही जातो फटाफट. पावभाजीची पार्टी आहे आमची पप्पांकडूनच. अशी मी दुपारी झोपली नाही. 3 जण माळ्यावर मस्ती करत होते आणि आता तिला झोप येते. तर आता हे खाणार ते खाणार आणि पेंगायला लागली. म्हटलं तू जागी राहिलीस तर खाशील ना खाऊ. तर आता आम्ही पोहोचतो फटाफट. आमचं ऑल टाईम फेवरेट प्रभू निकेतन. आणि पनीर क्रिस्पीची डिश आलेली आहे. मस्त गरम गरम वाफा येत आहे. श्रेयस दादाची फेवरेट डिश आहे. श्रेयस दादा आता ब्लॉग बघेल त्यामुळे आणि थोडीशी थंड वाटतंय. वातावरण थोडंसं थंड आहे म्हणून आम्ही नॉन AC मध्ये बसलो आज. फर्स्ट टाइम अस्मीला घेऊन. अरे पप्पा थंडमध्ये चला थंडमध्ये चला. खेचून तिने AC सेक्शन मध्ये घेऊन आली आहे. अस्मी अजून स्पून आणि फोकला मॅनेज करते. मला म्हणाली आई तू बनवू नको मी खाते. कसं आहे बाबू? बघते आता. तुला फोडणी खायचं होतं म्हणून तिला बनवायचं नव्हतं. आणि थँक्स टू दादा त्यांनी माझ्यासाठी अशी डिश करून काढली. अवनीला शेजवान चटणी गोडी डाळ भातासोबत हा प्रकार दादानेच दाखवला. आणि गोडी डाळ भात असला ना की ती शेजवान चटणी घेते आणि खरंच टेस्टला छान लागते. पावभाजी रेडी आहे. म्हणजे पनीर क्रिस्पी ऑलमोस्ट संपत झाले आणि आता गरम गरम पावभाजीवर टाकून जत्रेला जाऊन आलो. जत्रेमध्ये झाली शॉपिंग करून काय खेळणी घेऊन पप्पांकडून अक्षय काकाकडून रडून. आणि आता इथे सेल आहे. तुम्हाला उलट दिसत असेल इथे सेल लागला. या सेलमध्ये सुद्धा पप्पांकडे हट्ट करतायत. काहीतरी एक वस्तू घ्यायचीच आहे त्यांना. सगळ्या गोष्टी रिपीटेड आहेत तरी पण या सेलमध्ये सुद्धा त्यांना वस्तू घ्यायची. कसं असतं ना लहान मुलांचं बघितलं का काहीतरी पाहिजेच. मग ते नवीनच वाटतं. आता ह्या मुलीने हे गदा हवी आहे. बघा आता ही कोणाच्या डोक्यात आणि इथे ओढून परत घेऊन आली पप्पांना. आता घरी गेल्यावर बघूया ह्याचं शिकाय कोण होतंय पप्पा का आजोबा. बहुतेक दिवसभर बाबा असतात आणि संध्याकाळी पप्पा असतात. तर बघूया जास्त कोणावर. दाखव फ्रेंड्सना गदा तर दाखव. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवनीस गजाली. आज रविवार आहे, क्रिसमसच्या आधीचा दिवस. आणि मला बिर्याणी खायची होती, तंदूर स्मोक बिर्याणी. ठाण्याची फेमस बिर्याणी आहे. तशी कुठेच नाही मिळत, म्हणजे आतापर्यंत मी तरी नाही खाल्ली आहे. तर ती माझी खायची राहिलेली त्या दिवशी, रक्षाबंधन दिवशी आम्ही मिस केलेलं ते. तर आतू घेऊन आली आहे आणि आता पंगत बसली आहे जेवणाची. आमचा दादा बसलाय आणि अवनी व्हेज खाते. अवनीला बरं नव्हतं 2 दिवस. फरसबीची भाजी, डाळ भात. आणि व्हेजवाले व्हेज खात आहेत, नॉनव्हेजवाले नॉनव्हेज. काका बसलेत जेवायला. आणि ह्या मॅडम आतू भरवते, बिर्याणी दे, चिकन दे. स्वाती आतू पण येणार होती पण स्वाती आतू नाही येऊ शकली. स्वाती आतूकडे अक्षय काकाचे आई पप्पा आले, त्यांचा पण आजच बेत आहे यायचा. तर स्वाती आतू, अक्षय काका येणार आहेत आणि संध्याकाळी आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. काकांचा काल बर्थडे होता तर आम्ही कोणी नाही जाऊ शकलो आणि अनायसे ते आहेत, तर म्हटलं इथे करूया. आणि आतू आणि काकाची ॲनिव्हर्सरी होती, अक्षय काका आणि स्वाती आतूची. तर त्यांचं एक कंबाईन सेलिब्रेशन आम्ही
संध्याकाळी करणार आहे आणि रात्री एक हळद आहे. तर छोटंसं सेलिब्रेशन आपण करूया थोड्याच वेळात, जेवण वगैरे झालं की मग आपण भेटूया. आता आम्ही जेवण खाऊन झालो, आराम केला थोडासा आणि आता निघालोय केक आणण्यासाठी. तर 2 केक नाही घेणार आहे, एकच घेणार आहे, कारण दुपारचं जेवण एवढं जड झालं आहे. उद्या लग्नाला जायचं आहे, उद्या तू कदाचित घरी जाईल आणि एवढं जास्त 2 केक गोड संपणार नाही. तर सगळ्यांनी सांगितलं फक्त एकच घेऊन ये, कंबाईन सेलिब्रेशन करायचं आहे आपल्याला. तर आम्ही मेरवान्समध्ये जातो आहे. अवनीच्या फर्स्ट बड्डेचा केक मेरवान्सचा होता, तिथले फ्लेवर्स खूपच छान होता. तर त्यावेळेला ना आम्ही मेरवान्समधून ब्लूबेरी फ्लेवर मागवलेला, म्हणजे अवनीचा कलर फेवरेट होता तो. तर त्यावेळेला सीझन पण होता, तर तेव्हा आम्हाला खूप आवडलेलं तो. त्यानंतर आम्ही ट्राय नाही केला. तर बघू आज कुठले कुठले फ्लेवर आहेत. आणि आता क्रिसमस आहे म्हटल्यावरती ऑफर्स पण असतील कदाचित. तर तिथे जाऊनच समजेल आम्हाला कुठला घ्यायचा तो ठरवतो आणि फटाफट केक घेऊन आम्ही घरी पोहोचतो. सेलिब्रेशन करायचं आहे आम्हाला. फ्रेंड्स, मेरवान्समधला प्लॅन आमचा कॅन्सल झाला आहे. तर आता आम्ही इथेच आलो आहे नियर बाय लोखंडवालामध्ये, कांदिवली लोखंडवालामध्ये केक अँड बेक. दाखवते मी तुम्हाला. इथे सुद्धा खूप छान छान फ्लेवर्स आहेत. आणि इथे आम्ही ऑलरेडी केक सांगितला त्यांना, ऑर्डर केला आणि इथे ट्राय करतोय. काय फ्लेवर सांगितलं त्यांनी? हा चॉकलेट आहे माहिती, ये डॅश चॉकलेट. आणि हा आमचा ऑर्डर केक आहे. जीतू काका आणि स्वाती चॉकलेट ब्राउनी. आणि क्रिसमस निमित्त यांच्याकडे खूप छान छान व्हरायटीज आहेत. खूपच आवडली आणि इथला केक नक्की ट्राय करा. लोखंडवालामध्ये ह्यांचे शॉप आहे आणि मॅडम आहे. तर तुम्ही एकदा येऊन ट्राय करा इथला केक. अवनीच्या बड्डेसाठी आम्ही फिक्स तिथूनच केक घेणार आहे. तर तिचा फ्लेवर पण ठरवते मी आत्ताच. ब्लूबेरी घ्यायचा आहे कारण तिचा फेवरेट कलर आहे ब्लू. तर व्हरायटीज खूप आहेत त्यांच्याकडे, तर नक्की ट्राय करा. शॉपचं नाव आहे द शिवाय केक अँड बेक. तर केक अँड बेक सर्च केलं तर तुम्हाला लोकेशन लगेचच दाखवतील गुगलवरती. तर नक्की व्हिजिट करा. थँक्यू. तर मित्रांनो, आता अक्षय काका आणि स्वतःचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि दादाच्या पप्पांचा त्या काकांचा बर्थडे आहे. तर ते तिघजण एकच केक कापतात आणि बघा या एका केकवर किती जणांचं नाव लिहिलंय. जीतू काका अँड स्वाती डॅश अक्षय. तर जसं आम्ही सांगितलं, काकांचा बर्थडे झाला काल आणि 2 दिवस आधी आतू आणि काकांची ॲनिव्हर्सरी झाली. तर सगळे ऑफिसमध्ये बिझी होते, तर आज एकत्र भेटले त्यांना इथे आणि एकत्र सेलिब्रेशन करतोय. तर जेवण खाऊन सगळे झोपायच्या मूडमध्ये आहेत आणि आता आम्ही केक खाऊन झोंबीचा पिक्चर. ह्या दोघांना झोंबीचा पिक्चर बघायचा आहे. तुम्ही कोणी झोंबीचा पिक्चर बघितला असेल तर कमेंट करून सांगा. अगदी टॉक लावून बघतो झोंबीचा पिक्चर. आणि आई बोलली व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी आई बोलली की आम्ही केकवर सोनं शिंपडलंय. काय रे गोल्डन. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy anniversary. Happy birthday to you. बसला आणि स्वतःच खाता. हे घ्या. हॅपी बर्थडे. फोन पण उचलत नाही. खालीच बसली असती.
बिचारे खाली भरवताय. तू भरवायचा का त्याने भरवायचा आधी? कसं गोमलं माहितीये कोणाने लागलं बाकी सांगते आधी तोंडात ती भरवायला गेली. वंद्रे याची काम वाटते हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. दादा भरवा या इकडे मी भरवते. मी पकडते तुम्ही भरवा. तुमचं